नमस्कार प्रेक्षकांनो, आता अथर्व पहिल्यांदाच मंजिरीच्या विरोधात जातो. आता अथर्व मंजिरीच्या विरोधात जाऊन अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. या मंजिरीचा चेहरा तर एकदम बघण्यासारखा झालेला राहतो. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे सकाळी ब्रेकफास्टची वेळ असते. आता मंजिरी मीराशी बोलू लागत असते. मंजिरी म्हणते मीराला, तू जे काही एक अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा प्लॅनिंग करते ते सगळं थांबवतो. तुर्तास तुला हे सगळं थांबावं लागेल, कारण की अथर्व माझा मुलगा आहे. अथर्व माझ्या शब्दाच्या बाहेर अजिबातच जाणार नाही. मी तुला जे सांगते तुला तसंच वागावं लागेल, नाहीतर तुला पण मी या घराच्या बाहेर हाकलून देईल. आता तेवढ्यात अथर्व पण बोलतो, थांब माई, गप्प बस. मी ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला तयार आहे. मला ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. ते बघून तर मीराला एकदम मोठा आनंद होतो. त्या मंजिरीचा चेहरा तर प्रेक्षकांनी एकदम बघण्यासारखा झालेला राहतो. मंजिरीला एकदम टेन्शन येतं. मंजिरी विचार करते. मंजिरी म्हणते, हा अथर्व कधी पण आपल्या शब्दाच्या बाहेर जाणारा नाही. हा अचानकच अथर्व असा का बरं वागायला लागलाय बरं? हा म्हातारा पण माझ्या शब्दाच्या बाहेर जातो, हे दोघं पण माझ्या बरोबर आता असं का वागताय? त्या मंजिरीला एकदम मोठं टेन्शन आलेलं राहतं. तेवढ्यात मंजिरी बोलते, पण वेदाचं काय? वेदाला चालेल काय अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेलं? तेवढ्यात अथर्व पण बोलतो, तू वेदाची अजिबातच काळजी करू नको, वेदाला पण चालणार आहे. आता इकडे संध्याकाळी मीरा मस्त अशी सजावट करते, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असते. तेवढ्यात वेदा पण म्हणते, वा एकदम मस्त काम झालं, बरं झालं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आता वेदाला पण खूप असा आनंद झालेला राहतो. ते वस्त्रदान पण करता, अन्नदान पण करायला जातात तिघही मिळून. तिघं मस्त असं अन्नदान पण करतात. त्याच्याने त्या मंजिरीला तर अजून मोठा संताप आलेला राहतो. आता मंजिरी मायाला बोलते, हे सगळं काय चाललंय पाहिले ना, कासवाच्या गतीने का होईना ती मीरा तिचे प्रयत्न चालू ठेवते. तू काय करते बरं? तू नुसती बसून राहिली. तुला पण काहीतरी केलं पाहिजे. जर का तू काही केली नाही ना, तर एक वेळ ती मीरा स्वतः तुझा हात धरून तुला घराच्या बाहेर हाकलून देईल. जेव्हा मीरा तुला घराच्या बाहेर हाकलेल ना, तेव्हा तुला कळेल मी तुला इतक्या दिवसापासून गळा ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुझ्या डोक्यामध्ये आता काही पण एक शिरत नाहीये. तू काहीतरी कर. त्या मंजिरीला फारच असा टेन्शन आलेलं राहतं. तिला फारच संताप झालेला राहतो. आणि अथर्वला एकदम आनंद झालेला राहतो. मीरा पण एकदम प्रचंड खुश झालेली राहते. एकदम आनंद झालेला राहतो. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर असेच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.